ठाणे लोकसभा मतदारसंघ हा भाजपला द्यावा अशी आग्रही भूमिका होते, कारण ठाणे जिल्ह्यामध्ये 2 मतदारसंघ होतात, दोन्ही मतदारसंघ मुख्यमंत्र्यांना विशेषतः शिवसेनेला देऊ नये अशी भूमिका फडणवीसांकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मांडलेली आहे। असं आहे की ठाणे कल्याण असा एक संयुक्त मतदारसंघ एकेकाळी होता, ज्यामधनं रामभाऊ म्हाळगी निवडून आले, रामभाऊ कापसे निवडून आले। त्यामुळे पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांची ही भावना आहे की ठाणे मतदारसंघ भाजपने लढावा। आता या विषयातला निर्णय हा युतीच्या नेत्यांनी घ्यायचा आहे। याबद्दल आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी अनेक वेळा ही गोष्ट स्पष्ट केली आहे आणि आम्ही सगळेजण मोदींचे सैनिक म्हणून काम करतोय। आमची खात्री आहे की इथून निवडून येणारा उमेदवार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद अधिक मजबूत करणारा, त्यांचे हात बळकट करणारा आणि विकासाला अधिक गती देण्याकरता त्यांच्या पाठीमागे उभा राहणार। अमित शहा फडणवीस शिंदे यांची बैठक झाली, नेमकं बैठकीमागे काय झालं? असं ते बैठकीत मी नव्हतो, त्यामुळे त्या बैठकीत काय झालं हे तेच नेते सांगू शकतील। परंतु एक नक्की आहे की लोकांच्या भावना, कार्यकर्त्यांच्या भावना यांची योग्य दखल घेऊन महायुतीचे नेते योग्य तो निर्णय करतात। संजीव नाईकांचा इच्छुक एक खासदारकीसाठी तुमचंही नाव चर्चेत आहे, नक्की काय सांगा? असे मी सांगितलं त्याप्रमाणे इथून कुणालाही उमेदवारी मिळो, परंतु निवडून येणारा उमेदवार हा नरेंद्र मोदी यांच्या मागे आपली ताकद उभी करणारा उमेदवार असेल। रवींद्र फाटक प्रचाराला सध्या मी पुन्हा तेच सांगितलं ना की नरेंद्र मोदींच्या मागे उभी करणारा, आपली ताकद आणि आपलं बळ असाच उमेदवार इथून निवडून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।